मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज, मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज, दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज, चाल तुझी फसवी तरी गाणं दगा बाज नाही, भरतीचं माज नाही, ओटीची लाज नाही. तर मित्रांनो मी गावाला चाललोय. पावसाळ्यात तुम्ही कोकणात जाऊया आता आणि पावसाळ्यातलं कोकण दाखवतो. चला तर. मित्रांनो मी शुभम नाटेकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी दिवाकडे आणि आज दिवा ते कोकण म्हणजेच विलवडे असा प्रवास होणार आहे. पहिली बी आहे ते आता कामाला जाणार आहे. आणि आत्ता तरी हा व्ह्यू आहे. बिल्डिंग आहेत, नंतरला एवढी मोठी मोठी झाडच असणार आहेत सगळीकडे. ट्रेन काय निघत नाही. दिव्यावरून निघाली आणि इथंच थांबली. तो पण राहत असेल तर कमेंट करून नक्की सांगा, ट्रेन एवढ्या वेळ काय थांबते तुमच्या इथे. तर मित्रांनो पहिल्यांदा आयुष्यामध्ये मी दिवा गाडीने एकट्याने प्रवास करतो आहे. तर आज मी दिवा ते विलवडे असा प्रवास करणार आहे. ज्या माझ्या जुन्या सबस्क्रायबरला माहितीच असेल माझं गाव कुरंग आहे, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो की मी कुरंगला राहतो. कुरंग हे लांजा तालुक्यामध्ये येतं. तर मी आज माझ्या गावाला जातो आहे आणि बहुतेक हा व्लॉग लेट आला असेल तेव्हा मी मुंबईला पण आलो असेल, ते कधी तुम्हाला पुढे कळेलच. परंतु आता हा व्हिडिओ आधी पूर्ण बघा. हे दृश्य बघा. हे दृश्य बघितल्यावर असं वाटतं जसं काय कोकणात आलो आहे, पण मित्रांनो नाही आहे, अजून कोकणात यायचं आहे. कोकण यायला अजून वेळ आहे, परंतु ही पनवेल साईड आहे त्यामुळे असं वाटतं की जसं काय कोकण वातावरण. बहुतेक हे पनवेल आहे, कारण पनवेल साईडलाच एवढी झाडं आहे दिसतात, बाकी तर कुठे नाही आहे. नक्की मला पण माहीत नाही कुठे येते. समोसे कुत्र नाही त्याच्यात. नदी बघा. नदी बघा किती मोठी आहे ती. ही नक्की कोणती नदी आहे ते मला माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पण खूप पाऊस पडतो आहे त्यामुळे नदीला पूर आला आहे. कालपासूनच पाऊस पडत होता त्यामुळे पाणी तर होतंच, परंतु आज सकाळपासून देखील खूप पाऊस पडतो आहे. नुसता धो पडतो आहे. हे बघा धुकं आलं आहे.
उतरणारे उतरत आहेत आणि चढणारे चढत आहेत. तर आजी चालले दादा. हे स्टेशन खूप चांगलं वाटलं कारण या स्टेशनच्या आजूबाजूला झाडं आणि पण दिसत आहेत जे सहजासहजी तर दिसत नाही. रोहे आहे रोहे. तर इकडून जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर नक्की कमेंट करा. वडापाव गरमागरम वडापाव. तर तुम्ही कुठले तुम्ही कुठले वडापाव गरम गरम वडापाव 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 आगे गरम गरम. हा तर आता कोकणातला माणूस भेटलाय. तू कुठे कोकणात? तर पोमेंडीला जाणार आहे. तळी असं काहीतरी गावाचं नाव आहे. तालुका वडापाव वडापाव गुहागर. वडापाव. लालपरी बघितलं आणि असं वाटलं जसं काही मी कुरंगात आलो आहे. तर असा सेम व्ह्यू आमच्या लालपरीचं आता खेड स्टेशन आलंय. पावसाने पण सुरुवात केली आहे त्यामुळे वातावरण अगदी थंडगार झालंय. कोकणात आता आगमन झालंय असं म्हणू शकतो कारण खेड लागलाय आता. ट्रेन खूप लेट झाली आहे आणि 4:30ला रत्नागिरीला आहे. आता मला विश्वास नसेल हे बघा 4:30ला ट्रेन आहे रत्नागिरीमध्ये. म्हणजे विचार करा अजून किती लेट होईल ते. रत्नागिरीचं स्टेशन. ट्रेन तर पूर्ण खाली झाली आहेच. ट्रेनमध्ये कोणच नाही आहे. माणसात पण एकदम कमी आहेत. इथे तर पूर्ण खाली झालं आहे. बऱ्याच ठिकाणी ट्रेन खालीच झाली आता जवळ. कोणच नाही आता बघायला गेलं तसं कारण लेट पण खूप झालं. संध्याकाळी 5:46ला विलवड्यात आली गाडी. खूप लेट आहे. थोडंसं या गाडीकडे लक्ष दिलं पाहिजे कारण काहीतरीच लेट आली आधी.
पावसाळा आहे बरोबर आहे, पण तरी पण हे म्हणजे काहीतरी लेट. आता पुढे काय ते बघावं लागेल थोडं.